सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरे यांच्या विधानाची। शेतकरी परिस्थितीचा शिकार बनू लागलेला असून संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता कर्जमाफी करावी आणि यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लावून धरल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सोबतच मोहन भागवत राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हावेत असं आपल्याला मनापासून वाटतंय आणि त्यांचं नाव आपण सुचवल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। त्या विविध विषयांवरती उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय भाष्य केले आपण पाहूया। खरंच एक दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। शेतकरी हा नेहमी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे। कधीतरी दुष्काळातून बाहेर पडल्यानंतर जर का पीक जरी चांगलं आलं तरी त्याला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याचे हाल काही संपत नाही। आणि म्हणून शिवसेनेची जी मागणी आहे की निदान एकदा तरी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे। आज ज्या वेळेला मंत्रिमंडळाची बैठक होती तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि तूर डाळीच्या खरेदीबद्दल सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं। ठीक आहे, हा आक्रमक पवित्रा आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला। तातडीने मला असं वाटतं तूर डाळीची केंद्र जी होती ती पुन्हा सुरू करण्याचे त्यांनी आदेश दिलेत, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय। अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की शिवसेनेच्या वतीने आम्ही मनापासून मोहनजी भागवतांचं नाव सुचवलेलं आहे। शरद पवारांच्या बाबतीत म्हणाल तर ते मोदींचे गुरु आहेत असं त्यांनीच म्हटलेलं आहे, म्हणजे मोदींनी, आणि त्यांना पद्मविभूषण दिलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे मला माहित नाही कोणाच्या मनात काय येईल आणि काय होईल। एकमेकाची मनं जाणून घेण्याला तेवढी एक जवळीक लागते की त्यांच्याकडे असू शकेल।